नमस्ते मंडळी, उत्तराखंड पर्यटनामध्ये आपलं स्वागत आहे. आणि मी आहे तुमचा पर्यटन सोबती महेंद्र वाळुंज. आज आपण उत्तराखंडमधील अतिशय प्रसिद्ध असा केदारखंड ट्रेकचं माहिती करून घेणार आहोत. आणि त्या ट्रेकबद्दल अनेक गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहे. सध्या आपण आहोत केदारखंड ट्रेकच्या पायथ्याशी असलेलं बेस विलेज सांक्रीमध्ये. आणि सांक्री विलेजसुद्धा अतिशय सुंदर आहे. मुंबईपासून दिल्लीपासून हरिद्वार, डेहराडूनला मुक्काम करून मग नंतर मसुरीवरून गंगापुरी रोड पकडून नंतर सांक्री विलेज असा आपला प्रवास झाला. आणि त्या सांक्री विलेजमधूनच वरती साधारण 12,500 फूट उंचीवरती असलेलं केदारखंड नावाचं एक शिवालिक टेकड्यांमधलं अतिशय उंच असं शिखर आपण सर करणार आहोत. आणि त्याचंच एक बेस विलेज असलेलं सांक्रीचं आज आपण साईट सीइंग करणार आहोत. अतिशय सुंदर आणि मनाला मोहून टाकणारं असं हे सांक्री विलेज. हिमालयाचा अद्भुत असा नजारा. समोरच आपण ज्या टेकड्या पाहत आहोत त्या आहेत शिवालिक टेकड्या. समोरच आपण काही बर्फाच्छादित शिखरं पाहत आहोत. आणि सगळी शिखरं अगदी स्नो कवर्ड झालेली आहेत. रात्रीची इथे खूप साऱ्या मोठ्या प्रमाणावरती स्नोफॉल झाला. आणि स्नोफॉलनी वरती सगळ्या टेकड्या अगदी हिमाच्छादित होऊन गेल्या. आज ऊन पडले म्हणून थोडंसं बर्फ वितळलं आहे, पण याच्यापेक्षाही खूप सारं बर्फ सकाळीच पाहायला भेटलं. आज 5 दिवसानंतर ऊन पडतं आहे आणि ऊन पडल्यानंतर थोडंसं हिम वितळलेलं आहे. खूप सुंदर आणि नयनरम्य असं सांक्री विलेज आणि त्याचा परिसर. हिमालयाच्या कुशीत वसलेलं आणि निसर्गाचं कोंदण असलेलं सांक्री विलेज. अतिशय टुमदार पण अतिशय रिमोट असलेलं. इथं पोचण्यासाठी जवळपास 1 दिवसाचा प्रवास करावा लागतो. आणि तोही अतिशय वळणाच्या रस्त्याने आणि अतिशय अवघड अशा रस्त्याने आपण ह्या विलेजमध्ये पोचतो. पण इथे पोचल्यानंतर आणि समोरचं दृश्य पाहिल्यानंतर आपण सगळा प्रवासाचा क्षीण अगदी विसरून जातो. आणि सांक्री विलेजचे हे दृश्य समोरच जे टॉप दिसतंय तिथूनच आपला ट्रेक पॉईंट सुरू होतो. आणि पुढे एक 10-12 किलोमीटर अंतरावरती केदारखंड पीक आहे. बाय मंडळी.